कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सेक्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश, हॉटेलवर पोलिसांचा धडक छापा, 7 पीडित महिलांची सुखरूप सुटका, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, हॉटेल मालकाचा अद्याप शोध सुरू. पनवेलमध्ये 3 सोनसाखळी चोरटे अटकेत, 10 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त, सीसीटीव्हीच्या आधारे चोरांना ठोकल्या बेड्या. मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर येथील पाणी प्रश्न पेटला, प्रताप घोसाळकर प्रशासनावर संतापले, ग्रामस्थांचा पंचायत समितीवर धडक. आणि कोकणात पत्रकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन, करण्यात आला पत्रकारांचा सन्मान. पाहुयात सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात असलेल्या हॉटेल राजमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा तुर्भे पोलिसांनी पर्दाफाश केला. या ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवलं आणि या संपूर्ण गैरकृत्याचा छडा लावलाय. या धडक कारवाईत पोलिसांनी 7 पीडित महिलांची सुटका केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हॉटेल मॅनेजर, महिला पुरवणारा दलाल आणि हॉटेलमधील वेटर तिघे संगनमतानं महिलांना ग्राहकांसमोर उभे करून मोठे कमिशन कमावत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 3 मुख्य आरोपींना रंगेहात पकडून ताब्यात घेतलंय, तर हॉटेल मालकाचा अद्याप शोध सुरू आहे. पोलिसांनी या हॉटेलवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. या कारवाईमुळे नवी मुंबईतील अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय. नवी मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पनवेल गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोठी कारवाई करत 3 अट्टल चोरांना शिताफीनं अटक केलाय. अटकेत असलेल्या आरोपींची नावं महम्मद शहा, विवेक सोनार आणि आदर्श दर्जी अशी असून ते मुंबईतील मानखुर्द येथील रहिवासी आहेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 10 लाख रुपयांचा सुवर्ण मुद्देमाल हस्तगत केलाय. प्राथमिक तपासादरम्यान या आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी 4 गंभीर गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या या अत्यंत धडक कारवाईमुळे सोनसाखळी चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत. सध्या पोलिसांनी या 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून शहरातील आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते. मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर येथील प्रलंबित पाणी प्रश्नावरून शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गेल्या 3 वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचं काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. या गंभीर समस्येची दखल घेत घोसाळकर यांनी ग्रामस्थांसह थेट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचं दालन गाठलंय. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी, प्रशासक आणि ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले. एरवी संयमी असलेले घोसाळकर जनतेच्या हक्कासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या रौद्र रूपामुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली आहे. अखेरित्या 2 दिवसात यावर ठोस तोडगा काढून पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी तालुका समन्वयक, उपतालुका प्रमुख तसेच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या. प्रशासनाचं लक्ष वेधल्याबद्दल नागरिकांनी घोसाळकर यांचे आभार मानून आता पाणी कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. वाल्मिकी नगरमध्ये पाण्याची टंचाई भरपूर आहे. कित्येक वर्षी तरी पाण्याचं सगळं येतोय, आश्वासन देतोय, सांगतोय की आम्ही पाण्याचं काय ते तुमची सोय करू, पण कोणतं लक्ष द्यायला मागत नाही. तरी सुद्धा आता घोसाळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता व्हिडिओच्याकडे आलेलो आहे. वाल्मिकी नगरमधली सगळी लोक, महिला मंडळ पण आले, पुरुष मंडळ पण आले, कारण आमची आजची परिस्थिती, आम्हाला पाणी नाही, पाणीशिवाय आम्ही वंचित आहोत. कित्येक वर्ष चाललेलं आहे. तर हे आमची काहीतरी सोय व्हायलाच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मागणं आहे. या पाण्यासाठी आमच्या वाल्मिकी नगरमध्ये ज्या आमची मुलं राहिलेली आहेत त्यांचं लग्न वगैरे होत नाही. काही लोक म्हणतात की जर आमचं लग्न तुम्हाला मुली जर द्यायच्या असतील, तुमच्याकडे पाण्याची सोय नाही म्हणून तुम्हाला मुली काही देणार नाही, असं प्रत्येकाचं चाललेलं आहे. तर आम्ही काय करायचं? आज आमच्या आजीनी तेच केलं, आमच्या आईने तेच केलं, सासूनी तेच केलं आणि आम्ही पण तेच करतो, आमच्या सुना पण तेच करतात. मग आम्ही आयुष्य असंच घालवायचं काय ह्याच्यामध्येच? तर ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे. जर सुधारणा होत नसेल तसं आम्हाला सांगायचं, त्याच्यावरती पुढे काय करायचं ते आम्ही बघू. आज जवळजवळ वाल्मिकी नगरमध्ये जवळजवळ 30 ते 35 वर्ष पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे की लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. आजपर्यंत लोक विकत पाणी घेतात. आता जानेवारी महिना चालू झाला साहेब,
तर आता लोक आहे ना, सुरुवात झाली एक टँकर 500 लिटरचा पाण्याचा 300 रुपये. त्यामुळे पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे. आणि तर आमचा महिला वर्ग, आमचा व्यवसाय प्रकर्षाने एवढा आमचा मासेमारी हा व्यवसाय आहे. तर ते मासेमारी लोक एकदा पाणी आला की तो मासेमारी व्यवसाय बाजूला करून लोक पाणी हे करतात. मग महिला मंडळाने करायचं काय, पाणी भरायचं की मासेमारीसाठी जायचं. आणि आता आज आम्ही पंचायत समितीमध्ये आमचे पाणी पुरवठा अधिकारी, तसेच आमचे BDO साहेब, तसेच आमचे प्रताप घोसाळकर साहेब यांनी पुढाकार घेऊन आज आम्हाला आश्वासन केलं की आम्ही तुम्हाला पाण्यासाठी काही कसल्याची कमतरता न देता आम्ही तुम्हाला सुरळीत पाणी पुरवठा चालू करून देऊ. आज महिला आपल्या पाणी पुरवठा अधिकारी मॅडम ते आज स्वतः प्रत्यक्ष पाणी करायला येणार आहे. आज पंचायत समिती मंडणगड येथे माननीय गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर येथील पाण्याच्या संदर्भात येथील सर्व महिला, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या समवेत आज आम्ही एक बैठक आयोजित केली होती. खरं तर वाल्मिकी नगर हे पूर्ण मच्छीमार लोकांचं गाव आहे आणि त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची आजच्या तारखेला जर का परिस्थिती पाहिली तर अतिशय भीषण आणि गंभीर आहे. गेली कित्येक वर्ष या गावाला नळपाणी योजनेचं काम सुरू आहे, परंतु तिचं काम पूर्ण न झाल्यामुळं आज गावामध्ये भीषण पाणी टंचाई सुरू झालेली आहे. त्याच्या संदर्भात पाणी पुरवठ्याच्या अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्या समवेत आमची आज बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करून ताबडतोब आत्ताच संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यासाठी जाणार आहोत. अधिकाऱ्यांना आमचं स्पष्ट सांगणं आहे की जर का बाणकोटला पाणी डायरेक्ट पंपावरून दिलं जात असेल तर आम्हाला वाल्मिकी नगरला सुद्धा त्याच पद्धतीने पाणी मिळावं, त्याची पाणीपट्टी आम्ही भरायला तयार आहोत. परंतु जर का तशा पद्धतीने आम्हाला पाणी मिळालं नाही, या ग्रामस्थांना पाणी मिळालं नाही, या ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर मग मात्र प्रशासनाच्या विरोधात येत्या 26 जानेवारीला आम्ही उपोषणाचा देखील इशारा देणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात येत्या 8 जानेवारी रोजी भव्य निदर्शने पुकारण्यात आली आहेत. इटलीमध्ये बंदी घातलेली आणि 3.5 लाख लोकांना बाधित करणारी मिटेनी कंपनी आता लोटेत लक्ष्मी ऑर्गॅनिक नावानं कार्यरत आहे. ही कंपनी PFAS नावाचे अत्यंत विषारी आणि कधीही नष्ट न होणारे घातक रसायन तयार करते. या रसायनामुळे कॅन्सर, किडनीचे गंभीर विकार आणि मानवी प्रजनन क्षमतेवर अत्यंत विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप PFAS विरोधी संघर्ष समितीनं केला आहे. स्थानिक नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला धोकादायक खेळ थांबवण्यासाठी समितीने आक्रमक पवित्रा घेत टाळे ठोका आंदोलनाची हाक दिली आहे. माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी 11 वाजता कंपनीच्या मुख्य गेटवर हे भव्य आंदोलन पार पडणार आहे. कोकणचा निसर्ग, पाणी आणि शुद्ध हवा वाचवण्यासाठी सर्व पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी व्हावं असं कळकळीचं आवाहन केलं आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंगेश काळोखे हे शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक होते. या धक्कादायक प्रकरणावर आता त्यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी मानसी काळोखे यांनी या हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. केवळ प्रत्यक्ष हल्लेखोरच नव्हे तर या कटामागे असलेल्या मास्टर माइंडला देखील पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. हा संपूर्ण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आर्त विनंती त्यांनी सरकारला केली आहे. काळोखे कुटुंबानं या प्रकरणात जलद न्यायाची मागणी केली असून खोपोलीतील वातावरण सध्या कमालीचं तणावपूर्ण आहे. त्यांचा तपास सुरूच आहे, पण त्याने अजून लवकरात लवकर करायला 12 दिवस झाले अजून भेटत नाही. कारण ते आहेत ते नाहीत, अजून पुढे भरपूर माणसं आहेत. परत बघत आहेत सुधागारे पण आलेले आहेत अजून, ते येत का नाही समोर, ते का बाहेर लपून राहिलेले आहेत. आज 6 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू करून समाज प्रबोधनाचा पाया घातला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कोकण प्रेस क्लबच्या वतीनं पोंभुर्ले येथे त्यांच्या मूळ गावी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती रामदास शिंदे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष
रवींद्र बेडहिकाळ आणि जांभेकरांचे वंशज ज्येष्ठ पत्रकार जयू भाटकर यांनीही बाळशास्त्रींच्या कार्याचं कौतुक करत त्यांना अभिवादन केलं. कोकण प्रेस क्लबचे अध्यक्ष मुस्कान मुजावर आणि उपाध्यक्ष राहुल वर्दे यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार या सोहळ्याला उपस्थित होते. 1832 मधील दर्पणच्या ऐतिहासिक प्रवासानं मराठी वृत्तपत्रसृष्टीला नवी दिशा दिली होती. हा दिवस प्रत्येक मराठी पत्रकारासाठी आणि संपूर्ण समाजासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणाचा क्षण ठरला आहे. राजापूर पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचं औचित्य साधून पत्रकार संघाने एका शानदार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला. सत्कारासाठी निवडलेल्या मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा आणि योग्य मार्गदर्शन करण्याचं काम पत्रकारांकडून होत असतं, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्यात. या सोहळ्याला स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा या उपक्रमांमुळे पत्रकारांना आणि समाजसेवकांना पुढील कार्यासाठी मोठी ऊर्जा मिळते, असं मत उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकार संघाचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न दिसून आला. राजापूर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचं मोठं कौतुक केलं. संपूर्ण तालुक्यात या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दर्पणकार जांभेकर शास्त्रींचा आज जन्मदिवस, त्यांच्याबद्दल पण थोडेसे 2-4 शब्द बोलले पाहिजे. दर्पणकार शास्त्री जेव्हा जन्मले तेव्हा पेशवाईंचा अस्त झालेला होता आणि इंग्रजांची राजवट तेव्हा चालू झालेली होती. आणि अशा इंग्रजांच्या राजवटीच्या काळात वृत्तपत्र चालवणं आणि त्याच्यात लोकजागृती करणं हे महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल ते हे आपले जांभेकर साहेब. दरवर्षीचा 6 जानेवारीचा कार्यक्रम 1 महिन्यापूर्वीपासून ते सांगत असतात, आमच्या कार्यक्रमाला अवश्य यायचंय, तुम्ही दिवस ठेवा, वेळ ठेवा. आणि मलाही आवडतं यांच्या कार्यक्रमाला यायला, कारण ही पत्रकार मंडळी इतक्या प्रेमाने, आपुलकीने आज राजापूर तालुक्यात सरमिसळ होऊन अगदी सगळ्यांची मिसळून गेलेली आहे की तो एक वेगळा भाग असा वाटतच नाही. खरं पाहता इतर ठिकाणी बघितलं तर राजकारणी लोक पत्रकारांपासून जरासे दूरच असतात, परंतु आमच्या इकडे हे पत्रकार हे आम्हाला सगळ्यांना अगदी ओळखीचे इतके वाटतात की प्रत्येक पत्रकाराला नावाने आज सगळा राजापूरचा राजकारणी माणूस असो, व्यापारी वर्ग असू दे किंवा नेहमीचा नागरिक असो, इतक्या प्रेमाने त्यांना वागवतो. खेड तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मंगळवारी अभिवादन करण्यात आलं. खेड येथील दैनिक सागर कार्यालयात आयोजित या सोहळ्यात संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी दर्पणकारांच्या महान कार्याचे स्मरण करत आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला सचिव किशोर साळवी, उपाध्यक्ष अश्विनी वडके आणि इक्बाल जमादार यांसह कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लायन्स क्लबचे प्रांतपाल वीरेंद्र चिखले यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी पत्रकारितेत सत्य, पारदर्शकता आणि लोकहित जपण्याचे मोलाचे आवाहन केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अनुज जोशी आणि संघाच्या सल्लागारांनी केले. अत्यंत साध्या आणि अर्थपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात पत्रकारांच्या सामाजिक जबाबदारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण हा पत्रकार दिन साजरा करतो दरवर्षी. त्यांना मी अभिवादन करते आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते. पत्रकार संघाची स्थापना 2002 साली झाल्यानंतर आज आपण 26व्या वर्षामध्ये जवळजवळ पदार्पण करतो आहोत आणि संघाच्या माध्यमातून दरवर्षी पत्रकारिता या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देण्याचा आपण सगळेच जण सातत्याने प्रयत्न करत असतो. आज मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करून मराठी पत्रकारिता दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. तुमच्या आमच्या सर्वांची आणि पत्रकारांची मार्गदर्शक त्यांच्या स्मरणाने नुसतं
आपली गेली अनेक वर्ष आपण पत्रकारिता आपण जगतोय, जगत आलोय. असे आचार्य महादेव जांभेकर यांचा आज जन्मदिन आणि या निमित्तानं आपण खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. जांभेकर यांच्या दर्पण या पाक्षिक याचा आज शुभारंभ झाला होता. त्यानिमित्ताने मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकारितेतील म्हणजे त्या काळातलं आणि आज काळातलं जे आज AI च्या जगापर्यंत पत्रकारितेचा जरी प्रवास असला तरी पत्रकारितेतली मूळ सजग वृत्ती आणि चौकस आणि माहिती घेण्याची जी एक पिपासा म्हणतो आपण, ज्ञानपिपासा वृत्ती ही पत्रकारितेतली लोप पावली नाही पाहिजे. जर तसं केलं तरच, कारण अगदी AI जरी असलं तरी सुद्धा आपल्यातली चिकित्सक वृत्ती जर जागेत ठेवली तरच आपण खऱ्या अर्थाने त्या काळी त्यांनी जे स्वप्न जोपासलेलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करून त्यांना आदरांजली देईल तर आपण समाजाला न्याय देऊ शकू, तर आपण समाजात काही चांगल्या विचार आणि दृष्टिकोन बदलणाऱ्या गोष्टी समोर आणू शकू. आज या दिवशी खरं तर पत्रकारांचा दिवस असून बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती जागवणे आणि त्यांच्या दर्पण यांच्या स्मृती जागवणे हा खरा कार्यक्रम आहे आणि त्या अर्थाने आजचा पत्रकार दिन साजरा झाला असं मी समजतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून खेड तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जोगळे मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत अनेक तरुणांनी आणि ग्रामस्थांनी या कार्यात सहभाग नोंदवला. या विशेष कार्यक्रमाला खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजकांचं कौतुक केलंय. रक्ताचा एक थेंब कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो या भावनेतून पत्रकार संघानं राबवलेला हा उपक्रम स्तुत्य ठरला. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी केवळ बातम्याच नाही तर समाजसेवेत देखील आपला खारीचा वाटा उचलला आहे. भरणे परिसरातील काळकाई मंदिरासमोरील या हॉलमध्ये सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. खेड तालुक्यातील विविध संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत या शिबिरात सहभाग नोंदवून माणुसकीचे दर्शन घडवले. पोलीस आणि पत्रकार म्हणजे एका नाण्याचे दोन बाजू म्हणलं तरी चालेल, एवढं एकमेकांचं सहकार्य आहे. आणि आपण हे रक्तदान घेतलं आहे, रक्तदान शिबिर, त्याला रक्तदान महादान, शुभदान असे अनेक बरेच नाव आहे. सर्वश्रेष्ठ दान याच्यात पण रक्तदानच महत्त्व आहे. आता रक्तदान म्हणजे हायवेला आम्ही असताना काम करत असताना जेव्हा अपघात होतो तेव्हा जे रक्त काढतोय तेव्हा पहिले आठवण की रक्त कुठं भेटलं. आणि रक्त जेव्हा माणसाला न भेटलं तर तो माणूस जिवंत राहत नाही, मरून जातो. म्हणजे एंड आहे रक्तदान हा, म्हणजे सर्वश्रेष्ठपैकी सर्वश्रेष्ठ. बरेच रक्त असे आहेत O पॉझिटिव्ह किंवा ते भेटत नाही लोक, आणि E पॉझिटिव्ह बी वगैरे भेटतील पण हे भेटत नाही. आणि अशा वेळी जर रक्त आपल्याला उपलब्ध झाला तर माणूस जिवंत राहू शकतो. याच्यात बरेच काही व्याख्या आहेत रक्तदानाचे, पण मला तेवढे आठवत नाही सध्या. हे मला रक्तात असताना फोन आला किंवा कार्यक्रम आहे तुम्ही यायला पाहिजे, त्याची नावाची वार्षिक कशेडीला मी लोटर ट्राफिक इन्चार्ज आहे आणि कशेडीचा पण त्याच्यात कार्यक्रमात गेली होतो. आणि रस्ते सुरक्षा सप्ताह चालू आहे, ते पण कार्यक्रम भरपूर आहे. त्याच्यामुळं इथं येणं एक 10 मिनिटात जाऊन येणं म्हणून आलो आहे.
महाड तालुक्यात पत्रकार दिनाचे औचित्य साधून एका विशेष गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजाला न्याय देणाऱ्या आणि लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा तिसरा खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची विशेष दखल यावेळी घेण्यात आली. लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय आणि मंडणगड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तालुक्यातील सर्व पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात पत्रकारांच्या लेखणीचा आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या आव्हानात्मक प्रवासाचे तोंड भरून कौतुक केले. समाजातील विविध ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्याचं काम पत्रकार अतिशय निष्ठेनं आणि सातत्यानं करत असतात असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. या विशेष कार्यक्रमामुळे पत्रकार वर्गात मोठ्या आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मंडणगडमधील या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून पत्रकारांच्या कार्याला बळ देणारा हा ऐतिहासिक सोहळा ठरला. तालुक्यातील अनेक मान्यवर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच्या वतीनं गेल्या 10 वर्षापासून दर्पणकारांच्या जयंतीच्या दिवशी तालुक्यातल्या पत्रकारांचा सत्कार करण्याचा उपक्रम हा घेतलेला आहे. त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने महाविद्यालयाचे आभार मानतो. कारण जो पाऊस बघत नाही, जो ऊन बघत नाही, जो वारा बघत नाही, जो दिवस बघत नाही, तर रात्र बघत नाही, अशा माणसाचं कौतुक करावं असं समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला वाटतं की आमच्या दृष्टीनं अभिमानाची बाब. आज दर्पणकारांचं जन्मदिवस म्हणून आपण मराठी पत्रकारितेचा सुरुवात ज्यांनी केली तो दिवस आपण पत्रकार दिन म्हणून रूढ अर्थाने साजरा करू. रत्नागिरी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे शानदार उद्घाटन पार पडले. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश V.Y. जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या महोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना जाधव यांनी मुलांना शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी पुस्तके वाचण्यासोबत मैदानी खेळ खेळण्याचे कळकळीचे आवाहन केले. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शासन दरवर्षी अशा महोत्सवांचं आयोजन करतं, ज्यामुळे भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगितले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.M. अंबाळकर आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनीही मुलांना तंत्रज्ञानापेक्षा मैदानी खेळांकडे आणि वाचनाकडे वळावे असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर फुगे सोडून आणि धावण्याच्या स्पर्धेनं महोत्सवाचा श्रीगणेशा झाला. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी प्रास्ताविक केले तर अतिश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि अनिल माळी यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.